अधिक मास महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी अलौकिक. विप्रकन्येने आपले दुःख दुर्वासासी कथिले सकळी ऐसे कथानक जाहले. पुढे असे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस. भगवान कृष्ण द्वारकाधीश धर्मरायास सांगत की, राया ती विप्रकन्येची वाणी ऐकून या दुर्वास मुनी म्हणे, ग बाळे विप्रनंदिनी, शोक काही करू नको. तव दुःखाची ये नाशार्थ अंतरी विचारिता बहुत. गुह्यापेक्षाही गुह्य अत्यंत ऐसे एक सुचले असे. ते तुझ सांगतो ऐकावे, परी तू कवनाही न सांगावे. कथिल्या ऐसेची आचरावे, दुःख आघवे हरेल. येथून येईल तृतीय मास, पुरुषोत्तम नाम तयास. त्यात करिता सत्कर्मे विशेष, पापे अशेष लोपती. मासा माझी कार्तिकाधिक, पुण्यकारक असती अनेक. परी या सम किंवा अधिक नसे अनिक कोणताही. मासपक्ष तिथी संक्रमणे, सर्व पर्वे रवी शशी ग्रहणे. आणि निगमोक्त नाना साधने पुण्यदायक असती जी. ती ह्या पुरुषोत्तम मासाची 16वी कळाही न पावती साची. याहुनी इतर महात्म्याची गोष्ट काय तुझ सांगू. 12 सहस्र वर्षे पूर्ण नित्यकरिता गंगा स्नान, किंवा सिंहस्थी गोदास्नपन करिता फळ मिळे जे. तेची पुरुषोत्तम मासात कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करिता यथार्थ प्राप्त होते सकळही. हा पुरुषोत्तमाचा प्रिय मास, पुरुषोत्तम नाम यास. व्रतादिकी सेविता विशेष इच्छित अशेष लाभते. मज अनुभव असे याचा, असत्य नव्हे माझी वाचा. यानेच माझे प्रतापाचा जगी झेंडा झळकत आहे. तस्मात बाळे तू सत्वरी येत्या अधिक मासा माझारी. पुरुषोत्तम व्रत करी त्वदिच्छा सारी पुरेल. श्रीकृष्ण म्हणे, गा धर्मराया, ऐसी दुर्वासे करुणी दया. मेधावी ऋषीची ती तनया, दीन म्हणून समानिली. प्रेम भरेतिये लागून कथिले दुःख मोचन साधन. परी प्रारब्धगती गहन समर्थ कोण जाणावया. आधी जाते बुद्धी सकळ, नंतर जाते भांडवल. ऐसे बोले विद्वन्न मंडल, तैसेची तत्काळ जाहले. दैवे लाभता सुधेचा घडा, वेगे ओतोनी द्यावा उकिरडा. की चिंतामणी फोडून रोकडा, अभाग्ये लाविजे पायरीस. की सुरभी चालून येता घरा, ताडून दवडीजे माघारा. की द्वारी उदेता कल्पद्रुम बरा, तोडून लाविजे चुलीस. तैसीच तिने केली परी, मूढ बुद्धी उदेली अंतरी. सकळ गुणांची झाली सुरी, दुर्दैव पुढे सरसावले. तेने ती विप्रकन्या मनात क्रोधाउनिया अत्यंत. त्या महाकोपिष्ट दुर्वासाप्रत बोलू लागली असूये. म्हणे मुने त्वा कथिले यथार्थ, परी ते मज नाही रुचत. माघाधिक मास ते समर्थ काहीच करीत नाहीत की. कार्तिक मास महाश्रेष्ठ, तयासी कसा म्हणसी कनिष्ठ. वैशाख मास सेविता स्पष्ट, काय इच्छित न देतो. सदाशिवादिक देवांसी सेविता अनन्य भावेसी. ते आपल्या सेवकांसी सुफल देत नाहीत की. अथवा हा प्रत्यक्ष दर्शन, आकाशी फिरतो चंड किरण. यासी सेविता संपूर्ण इच्छा पुरवीत नाही की. किंवा सेविता अंबिका देवी, ती काय कामना न पुरवी. की गणेशाचे सवे आघवी, इच्छा पुरत नाही की. व्यतिपादादी महायोगांसी आणि शिवादी सर्व देवांसी उल्लंघुनी बोलता तुझसी लाज कैसी वाटेना. जया तू म्हणसी पुरुषोत्तम, तो मलमास अति अधम. त्यात नाही रवी संक्रम, सर्व कर्मा निंद्य असे. ऐसे असता तू तयासी सर्वात श्रेष्ठ कैसा करीसी. तुझे धाष्टर्य पाहुणी मजसी बहु आश्चर्य वाटते. सर्व दुःखांचा नाशक ब्रह्मांडा माझी हरीच एक. तया वाचुनी तैसा अनिक, मजना दिसे कोणीही. सीतापती रामाविन की उमापती शिवा वाचून, माझे दुःख हरिल संपूर्ण ऐसा देवाना कोणीही. ऐसे असता सोडून यांसी कैसा स्तविसी मला मासासी. भास्करा त्यजुनी खद्योतासी, वानावे तैसे केलेस. ऐसी ती विप्रसुतेची वाणी ऐकून या दुर्वासमुनी कोपे खवळला. तत्क्षणी नेत्र आरक्त जाहले. तथापि शापिले नाही तियेस, हीच कृपा केली विशेष. अंतरामाजी झाला उदास, विचार केला ऐसा की. ही तो मम मित्राची सुता, नाही जाणत स्वहिता हिता. अपुरी बुद्धी मूढ तत्वता, म्हणून ऐसे बोलली. पुरुषोत्तमाचे महिमान पंडितासही दुर्ज्ञेय पूर्ण.
मग ऐशा ह्या मुढे लागून कोठून पै समजणार. ही कुमारी पितृहीन बाळा दुःखाग्नी भर्जित वेल्हाळा. माझ्या अत्युग्र शापाला कैसी सहन करील. ऐसा कृपेतो दुर्वास मुनी स्थायीच सर्व कोप निरवुनी. पुनश्च विप्रकन्ये लागुनी बोलता झाला साक्षेपे. बाळे तू महाअपराधी परी माझ्या मित्राची आहेस कुमारी. म्हणून आता मी तुझवरी कोप न करी काहीच. जैसे तुझ्या येईल मनात तैसेची करी तू समस्त. तथापि मी भविष्य किंचित सांगतो ऐके दुर्भाग्ये. त्वा पुरुषोत्तमा मासाप्रत निंदिले त्यांचे फळ खचित. इह जन्मी वा अन्य जन्मात तुझ भोगणे असेची. आता बद्रीवना लागून येथून मी जातो जाण. तू मम मित्राची कन्या म्हणून तुझ नाही शापिले. आता तू केवळ बाळ भावेसी आपले हिताहित नेनसी. शुभ किंवा अशुभ तुझसी कोठूनी पै समजेल. आता मी करीतो गमन सदा असो तव कल्याण. अवश्य भावी शुभाशुभ जाण कोणाचे न उल्लंघवे. ऐसे बोलूनी दुर्वासमुनी शीघ्र निघोनी गेला तेथुनी. पुरुषोत्तमाच्या हेळने तत्क्षणी निप्रभ झाली मुनिकन्या. मग तिने चिरकाळवर अंतरी करुणिया विचार. शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठविले. आणि त्याचे करिता आराधन सर्व कामना होतील पूर्ण. तरी आता तपाचरण करावे हेची योग्य असे. ऐसा निश्चय करुणी मनी ती मेधावी ऋषीची नंदिनी. अति दुष्कर तपाचरणी प्रवृत्त झाली तत्काळ. जो जगदीश्वर पंचवदन दशभुज दिव्य त्रिनयन. अनाथनाथ दीनरक्षण उमारमन जगद्गुरु. तया लागी अंतरी ध्यात तयाच्याच उद्देशे सतत. भजन पूजनादिक करीत कष्ट बहुत चालविले. ग्रीष्मा माझी उष्मा दारुण तेव्हा करी पंचाग्नी साधन. हेमंत शिशिर थंडी कठीण तेव्हा निमग्न शीतोदकी. वर्ष तू माझी वृष्टी बहुत तैती उघडी पर्जन्यात. दर्भशय्येवरी सतत अनावृत निजतसे. प्रातःसायं नित्य नेमान अधुमुख करी धूम्रपान. आहार विहार गमनागमन निद्रादी संपूर्ण त्यागिले. कृश झाले सर्व शरीर चित्ती आठवी श्री शंकर. ती तियेची तपस्या उग्र पाहून इंद्र घाबरला. माझे पदही घेईल आता म्हणून तया पडली चिंता. बहुत विघ्नी केली तत्वता परिती व्यर्थ जाहली. एवं प्रकारे विप्रबाळी तप आचरिती वहिली. 9 वर्षे लोटली केवळ उरली जिवंत. तेव्हा भगवान गौरी रमण श्री शंकर झाला प्रसन्न. स्वस्वरूप प्रकट करून तिज पुढे ठाकला. शुद्ध स्फटिक समान वर्ण तेज फाके सूर्या समान. दशभुज पंचवदन नीलकंठ साजिरा. माथा पिंगट जटांचा भार माझी झुळझुळ वाहे नीर. तृतीय नेत्रीचा वैश्वानर तेज प्रखर तयाचे. मस्तके मिरवे चंद्रकला गळा नरमुंडांची माळा. हस्ती त्रिशूळ तेजा गळा व्याघ्र चर्म नेसला असे. भस्मचर्चित सर्व शरीर नागयज्ञोपवित सुंदर. ऐसा भगवान श्री शंकर प्रत्यक्ष पुढे पातला. ते दिव्य स्वरूप विलोकून विप्रकन्या उठली तत्क्षण. शरीरा माझी येता प्राण प्रेत उठे तत्काळ. परमानंदी निमग्न झाली जय जय शिवा चंद्रमौळी. म्हणून तयाचे पदकमळी प्रेमे मस्तक ठेविले. सवेची दोन्ही हस्त जोडून मानसोपचारी केले पूजन. मधुरपणी प्रेमे स्तवन स्तब्ध उभी राहिली. तैतो भगवान पार्वतीवर प्रिय कन्येसी बोले सादर. बाळे मी साक्षात श्री शंकर तुझ प्रसन्न झालोसे. तरी मागे वर प्रदान तवेच्छा सर्व पूर्वीन. ते शिवाचे ऐकुनी वचन विप्रकन्या आनंदली. आणि म्हणे पार्वती रमणा प्रसन्न झालासी दया घना. तरी माझी मनकामना पूर्ण करी सत्वर. पती दे पती दे पती दे मजसी. पती दे पती मी मागते तुझसी. तया वाचुनी मम मानसी इच्छा नाही काहीच. ते विप्रकन्येचे भाषण ऐकुनी बोले उमा रमण. बाळे तू स्वमुखे वचन बोललीस तैसीच होईल. पती दे मज प्रती ऐसे 5 वेळा बोललीस निरुती. म्हणून तुझला 5 पती अत्युत्तम होतील. ते सर्व धर्मज्ञ महाशूर सत्यप्रतिज्ञा प्रतापी थोर. नाना यज्ञ करते परिकर क्षत्रिय जाती असोनिया. जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुणविख्यात होतील जगती. तुझवर करतील बहुप्रीती संशय चित्ती धरू नको. ऐशी शिवाची ऐकोनी वाणी अति दुःखित विप्रनंदिनी. म्हणे देवा तू शिव असुनी काहे अशिव बोलतोसी. करुणा घना गिरिजापती नको नको हे विरुद्ध स्थिती. एके नारीसी एकची पती हाच असे सदाचार.
आजपर्यंत जगा भीतर कदाही कोठेही साचार, एके नारीसी 5 भ्रतार, दृष्टवा श्रुत नाही तपै. पुरुषासी मात्र 5 भाजा, कथिल्या असती वृषभध्वजा. ऐसे असता हा तू तिजा पंथ कैसा बोलतोसी. मी तो केवळ तुझी असुनी, कैसी होऊ 5ची कामिनी. मज विषयी ऐसी वाणी बोलण्या योग्य नाहीस. तथापि तैसी करशील मज, तरी समर्था सांगते तुझ. तुझी मी आहे म्हणून सहज तुलाची लाज होईल पै. तियेची ऐकून भारती, शिव म्हणे गे तुझ 5 पती. या जन्मी न होता निश्चिती, पुढले जन्मी होतील. तू स्वतपाच्या बळे निरुते, अयोनी संभव होशी तेथे. सदा भोगुनी भर्तृसुखाते, मोक्ष पदाते पावसील. दुर्वास ऋषी महाकोपन, तो माझीच प्रिय प्रतिमा जान. तयाचा तू पूर्वी महान अपमान केलासी. त्या ऋषीचे सामर्थ्य अद्भुत, मूर्खे काय सांगू तुझ प्रत. जरी का कोपेल किंचित, तरी त्रैलोक्य जाळील पै. परी त्याने शापिले नाही, दयाच केली तुझ विषयी. तथापि त्वा जे त्या समयी ब्रह्मतेज मर्दिलेस. तयाचे फळ अति दारुण, अवश्य भोगणे असे जान. ते साक्षात देव वाचेन, निवारण नव्हेची. आणि जो पुरुषोत्तम नाम, सर्व मासात मास उत्तम. भगवंताचा प्रिय परम, तो त्वा पूर्वी निंदिलास. जयासी साक्षात भगवंताने, स्वप्रिय म्हणून बहुप्रेमाने. आपले ऐश्वर्य पूर्णपणे अर्पिले असे साचार. मी आणि ब्रह्मादी देव, सिद्धचारण यक्ष गंधर्व, आणि नारदादी तपस्वी सर्व मानिता हो सर्वदा. तो भगवत प्रिय मास निंदिला, आणि कदापि त्वा नाही पूजिला. म्हणून बाळे पुढे तुझला 5 पती होतील. हे अन्यथा न होय निरुती. पुरुषोत्तमाते जे निंदिती, तयांसी नाना दुःखे होती. अंती पडती रारे वात. पुरुषोत्तमाची भक्ती करीत, ते पुत्रपौत्र धनन्वित होत. इह परलोकी अखंडित सुख होय तयांसी. अस्मदादी देव ही सर्व, मासासी सेवितो सदैव. जया सेविता पुरुषोत्तम देव, प्रसन्न होतो सत्वरी. तरी तया कैसे न भजावे, सर्वी ही सदैव सेवावे. महर्षीचे वचन मानावे, असत्य नव्हे म्हणून या. आणि सत्सदवादी महामुनी, सत्कारावेची वचन सर्वजनी. ऐसे बोलत पिनाकपानी, गुप्त तत्क्षणी जाहला. तये युथ भ्रष्ट हरिणी परी, चकित झाली विप्रकुमरी. महाभीती उदेली अंतरी, पुढे काही सुचेना. मुखीचे सर्व तेज पळाले, दीर्घ निश्वास उद्भवले. नेत्रातून अश्रू चालले, तप्त झाले सर्वांग. चिंताग्नीच्या भडकल्या ज्वाळा, तेने करपत्नी विप्रबाळा. दावाग्नी दग्धलता कोमळा, तैसी झाली विव्हळ. ऐसे दुःख भोगता सतत, संवत्सर लोटले बहुत. कृतांत पातला अवचित, प्राण तियेचे हरियेले. प्रावृत काळी समेद गगनी, जैसी लोपे सौदामिनी. तैसीच ती विप्रनंदिनी, स्वाश्रमी नष्ट जाहली. तपोयोगी पाप जळाले, कलेवर आश्रमी पडले. वनस्थ विप्र मिळवून सगळे, अग्नी दिधला तयास. श्रीकृष्ण म्हणे गा नृपाळा, जैती निमाली विप्रबाळा. द्रुपद राये तेच वेळा यज्ञ केला उत्तम. त्या यज्ञकुंडातून कुमारी, अग्निवर्ण उदेली गोजिरी. तीच ही पांचाली म्हणून भूवरी सर्व प्रसिद्ध झाली असे. पूर्वीची जी ऋषिकन्या, तीच ही सांप्रत सर्व मान्या. अयोनी संभव ऐसी धन्या, द्रुपद कन्या जाहली. पूर्वजन्मा माझी येते, तुझ 5 पती होतील निरुते. ऐसे सिवे जे कथिले होते, तैसेची येथे घडलेसे. तुम्ही महापुरुषार्थी, येचे झाले ती 5 पती. आणि ही द्रौपदी महासती मजला अतिप्रिय आहे. ही मज विषयी स्नेह करते, मजवरीच प्राण ठेविते. मत्परायण ऐसी वर्तते, मजची भजते सर्वदा. स्वप्राणापेक्षाही अधिक, ही जवर माझे प्रेम सकळीक. ही मम सखी अलौकिक, मीच रक्षक इयेचा. परी हिने पुरुषोत्तमाची, पूर्वी हेळना केली साची. म्हणून सांप्रत म्या इयेची उपेक्षा केली सर्वथा. पुरुषोत्तमा ते तिरस्कारित, तया मी लोटिल्लो नरकात. ही मम सखी प्रिय अत्यंत, म्हणून तैसे ना केले. अरे पुरुषोत्तमाची योग्यता तुझ काय सांगू नृपनाथा. हा मुनी देवासीही सर्वथा सेव्य असे साचार. मग केवळ मानवा एक, सेव्य असेल यात काय अधिक. सर्वार्थ फलदायक, ऐसा अनिक नसेची. तरी सांडोनी अन्य कृत्यांसी, येत्या पुरुषोत्तम मासासी. स्नानदान जपादिकेसी आराधितु सादर. तेने तुमचे सर्व प्रकारे कल्याण होईल निर्धारे. 14वे वर्ष होता पुरे, दुःख समग्र निरसेल.
अरे ह्या कृष्णेची केशाकर्षण पाहून या जे हर्षले पूर्ण, तयाचे स्त्रियांची केश वपन करील जाण निश्चये. सुयोधनादी सर्व भूपांसी धाडीन मी यमसदनासी, संहारून या स्वशत्रूंशी चक्रवर्ती होशील तू. क्षीराब्धी तनया माझी कांता, की प्रद्युम्न की हलायुध भ्राता, सात्यकी किंवा देवकी माता ही मज प्रिय असती पै. परिमज जैसे माझे भक्त केवळ आवडती अत्यंत, तैसे ह्या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणीच नावडती. जेने दुखविले माझे भक्त तेने मजची पिडिले सतत, आणि त्यासम ह्या सर्व जगात द्वेष नसे कोणीही. त्या दुष्टा ते सूर्यनंदन मदाग्नी देतो फल दारुण, मी तयाचे मुखावलोकन दंडार्थही न करीच. तुम्ही माझे परमभक्त दुष्टी तुम्हा गांजिले बहुत, तयाचा करिणा निःपात चिंता मनात करू नका. येत्या पुरुषोत्तम मासासी आराधा अनन्य भावेसी, सर्व प्रकारे तुमच्या सुखाशी पार नाहीसा होईल. स्वस्थ रहा चिंता न करा, आता मी जातो द्वारकापुरा, तेथीचा जनसमूह सारा विरहातूर झालासे. वसुदेव देवकी रोहिणी तनय, प्रद्युम्न सांब गदादी तनय, अहुकादी यादव वर्य आणि रुक्मिण्यादी स्त्रिया ज्या, ती सर्व ही माझी निवृत्ती मार्ग प्रतीक्षा करीत असती. राया आता मज प्रती निरोप देई सत्वर. ते कृष्णाचे ऐकता वचन पांडव झाले बहुखिन्न, दुःखाश्रू ढाळीत तया लागून सद्गद वाणी बोलत. हे देवदेव जगन्नायक तूचा मुचे जीवन एक, जलतून जसी जैसे उदक तैसाची रक्षक तू आम्हा. तुझ विन नाही आम्हा कोणी, तूचा आमचा कैवारी धनी, तरी पुनश्च आम्हा लागुनी शीघ्र देई दर्शन. पांडवांचा स्वामी कृष्ण ऐसे बोलती सर्वजन, तयाचा धरुणी अभिमान सदा रक्षी आम्हास. देवा आम्ही पांडव सकळ तुझेची दास असो केवळ, तरी तू आम्हा कदा काळ विसरू नको दयाळा. अस्मच्चित्त भ्रमरा लागून तव पादाब्ज असो जीवन, हेची देवा कर जोडून पुनः पुनः प्रार्थितो. ऐसे ते पांडव सादर प्रार्थित असता वारंवार, कृष्णाशी लोटला गहिवर परी सर्व जिरविला. मग रथावरी आरूढोन द्वारके चालिला जगत जीवन, पोचवित जाता पांडुनंदन तये मागे फिरविले. मनोवेगे हाकुनी रथासी श्रीकृष्ण गेला द्वारकेसी, इकडे पांडव वनवासी दुःख भोगित सर्वदा. श्रीकृष्णाचे वचन स्मरत नाना तीर्थयात्रा करीत, ऐसा लोटता काळ बहुत पुरुषोत्तम मास पातला. तेव्हा तई यथाविधान उत्तम केले व्रताचरण, तेने शत्रुक्षय होऊन पूर्ववत राज्य लाभले. पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेसी येथे भोगुनी सर्व सुखांसी, अंती पावनी परमपदासी अखंड तेथेची राहिले. आणि पूर्वी दृढ धन्वा नामक सूर्यवंशी नृप नायक, तेने पुरुषोत्तम मासास देख यथाविधी सेविला. तेने पुण्य तो आसमास भोगुनिया सुख भोगास, अंती पावनी गोलोकास भवद्रूप जाहला. ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा अनुपम असे गामुनी सत्तमा, म्हणून मानवी अन्य कामा सोडून तयासी भजावे. तेने सकळ दुःखे लोपुनी सुटतील जन्म मरणापासुनी, ऐसे स्वये नारायण मुनी नारदासी कथिता जाहला. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, पंचमाध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति पंचमोऽध्यायः.